नमस्कार. शहीद भाई कोतवाल, शहीद हिराजी पाटील व क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेल्या ठाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका म्हणजे शहापूर आणि या शहापूर तालुक्यातील बिकट वहिवाट धरून वसलेल्या वाशाळा केंद्राचा मी केंद्रप्रमुख श्री सुभाष नवसू जाधव. थोडक्यात जिथे जिल्ह्याची सीमा ही संपते तेथे वाशाळा केंद्र हे वसते. शहापूर तालुक्याला नवसंजीवनी देणारे आमचे प्रेरणास्थान म्हणजे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री भाऊसाहेब चव्हाण साहेब व या केंद्राला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारे आमचे मार्गदर्शक कसारा बिटाचे विस्तार अधिकारी सन्माननीय श्री संजय वाडेकर साहेब यांनी वाशाळा केंद्राला नवचेतना दिली. सह्याद्रीच्या डोंगर रांगात वळणदार घाटवाटेने आणि निसर्गाच्या हिरव्या बहरातून केंद्राकडे जाताना महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा जिथे पोहोचू शकत नाही अशा केंद्राचा कार्यभार सांभाळताना फार दिव्य करावे लागते. सुभोष्णधारांचा पावसाळा आणि घर्मरंध्रांना डबडबून टाकणारा उन्हाळा, हिवाळ्यातील दाट धुक्यांच्या दुलईत या केंद्राला गुंडाळत असल्याचे आपणास अनुभवास मिळते. गिरीशिखरे, दऱ्या आणि वनराईचा हा प्रदेश तारामाशाप्रमाणे विस्तारल्यासारखा दिसतो. वाशाळा बुद्रुक येथील केंद्रशाळा ही केंद्रकाराप्रमाणे कार्यरत असते. समृद्धी महामार्ग देखील निसर्गाचं हे लेणं अनुभवाला या हद्दीतून गेलं. पंचायत समिती शहापूरच्या सभापती सन्माननीय सौ यशोदा आवटी मॅडम या येथील गर्द हिरव्या वनराईच्या टोकरखांड या गावच्या, तर पंचायत समिती सदस्य सन्माननीय श्री एकनाथ भलासाहेब हे आघाणवाडी या गावचे. आम्हाला त्यांचा अभिमान आणि त्यांना या परिसराविषयी स्वाभिमान. म्हणूनच ही यशोगाथा ठरत नसून ती आमची संस्कृती कथा, आमचे मानचिन्ह, आमची अस्मिता म्हणून सादर करताना हर्षोल्लास होत आहे. तसा हा भाग कुणबी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांनी बहरलेला. इथे सर्वच मराठी भाषिक लोक, त्यामुळे येथील शाळा देखील मराठी माध्यमाच्या, एक हायस्कूल, 2 आश्रमशाळा आणि 22 जिल्हा परिषदेच्या शाळा हा येथील शैक्षणिक केंद्र वाशाळाचा चेहरा म्हणून. 26 पुरुष आणि 32 स्त्रिया असे एकूण 58 शिक्षक या 22 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत आहेत. ह्या शिक्षक वृंदांच्या सहभागाने चाललेलं हे केंद्र वाशाळा माझ्यासाठी अभिमानाची आणि तितकीच कौतुकाची बाब. गुणवान शिक्षकांचा ताटवा असलेलं हे केंद्र उपक्रमांचा मळाच आहे. सहशालेय उपक्रम असो की अभ्यासपूर्वक नाहीतर सामाजिक समरस्येचा एखादा धागा शिक्षक आणि विद्यार्थी ग्रामस्थांशी आपुलकीची नात जोडलेली. अतिदुर्गम भागातही आनंदाने प्रेरणा घेऊन दुर्लभ अशा वादाने व साने गुरुजींच्या करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे या उक्तीप्रमाणे स्वयंसिद्धेने अध्ययन अध्यापनात कौशल्याचा अर्क उतरवून गर्क झाल्याचे दिसून येते. उपक्रमाधिष्ठित अध्ययन अध्यापन करताना नाविन्याचा ध्यास, ज्ञान साधण्याची आस आणि अविरत चैतन्याची कास येथे पाहावयास मिळते. म्हणूनच येथील उडाणाल्यांची खळखळ आणि रानातल्या पाखरांची कलकल येथे वर्गावर्गातून अनुभवायस मिळते. संगीताने येथील निसर्गाच्या रूपानं निर्माण केलेली मुग्धता मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही. वाशाळा केंद्राची यशोगाथा ही केवळ यशोगाथा नसून कार्यकर्तृत्वाचा धवलगिरीच आहे. वाशाळा परिसराला पौराणिक पार्श्वभूमी देखील आहे. वाल्मिकी ऋषींच्या पदस्पर्शाने ढाकण्याची भूमी पावन झाली. तृषार्थ भूमीत निर्झर प्रकटला आणि उत्खननानंतर ढाकणेश्वर मंदिर उभारले गेले. तसेच चित्र वेळूकचे उत्खननाने पौराणिक समाधी स्थळ नाणी जगासमोर आली आणि यशोगाथेत एका सोनेरी पानाची नोंद झाली. ही यशोगाथा अशीच फुलत जावो, उपक्रमांचा स्रोत अखंडित स्रवत जावो आणि भविष्याचा वेध घेत वाशाळा केंद्राचा उत्कर्ष साधायचा हेच आमचे ध्येय. याचसाठी ही यशोगाथा.
केंद्रातील शाळांचे सशालेय उपक्रम, शाळा प्रवेशोत्सव व पुस्तक वाटप या अंतर्गत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना खाऊ, फुले, फुगे देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचं वाटप केलं जातं. गीत गायनाने आणि संगीताच्या मधुर स्वरांनी नवागतांचे स्वागत केले जाते. 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. येथील शाळांतून योगासनांचे महत्त्व पटवून देऊन योगासनांचे प्रात्यक्षिकं घेतली जातात. केंद्रातील प्रत्येक शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन हे राष्ट्रीय दिन साजरे केले जातात. सर्व शाळांमध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. येथील शाळांतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या मनावर चांगल्या प्रकारे संस्कार घडविले जातात. शाळांतून विद्यार्थ्यांच्या मनात आनंद निर्माण करण्यासाठी दिवाळी, दीपोत्सव, दहीहंडी, रक्षाबंधन, शिवजयंती यांसारखे सण साजरे केले जातात. पर्यावरणामध्ये वृक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे येथील शाळांमध्ये दरवर्षी जून-जुलैमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला जातो. म्हणतात ना, वाचाल तर वाचाल. त्यामुळे 100 दिवस वाचन हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवला जातोय आणि चित्रकला स्पर्धाही घेतल्या जातात. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच पुरुषार्थ खरा. थोरांचे स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. लोकमान्य टिळक पुण्यतिथी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसानचा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीचा हा दिन. भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ते नेहमी म्हणायचे, जी स्वप्न सत्यात उतरतात तीच पहावीत. आम्हाला एक वाचन संस्कृती निर्माण करायची आहे आणि दिव्यत्व साकारायचे. मौलाना अबुल कलाम आझाद जन्मदिवस. राष्ट्रीय शिक्षण दिन. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. बालदिन. महात्मा फुले पुण्यतिथी. प्रज्ञासूर्य, भारतरत्न, ज्ञानसूर्य, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या रक्तानं लिहिला सिद्धगडचा रणसंग्राम आणि आमच्या मनामनात पेटविला क्रांतीचं स्फुल्लिंग. एक दिवा तू लावलास आणि घरं सारी उजळविलीस. तुझ्यामुळे सावित्री आज स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहिली. नव्हे तर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. हे तू सिद्ध करून दाखविलंस. शिक्षण क्षेत्रात तू स्वयंसिद्धा ठरलीस. म्हणूनच तुझा जन्मदिन. आपला राजा सिंहासनावर आरूढ झाला. एका आईने जगाला स्त्रीचा सन्मान करणारा राजा दिला. त्या वीरमाता जिजाऊंची जयंती आणि सोबतच स्वयुवा वर्गाला हाक देणाऱ्या स्वामी विवेकानंदांची जयंती. 30 जानेवारी 1948 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृतिदिनही महत्त्वाचा. मुलांच्या शैक्षणिक कळ्या या मातेच्या उदरातच फुलतात असे सांगणारे महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. शिवजयंती. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणाऱ्या राजाला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्य हा प्रत्येक जीवाचा जन्मसिद्ध अधिकार जसा आहे तशी इतरांप्रती असणारी कर्तव्य भावना ज्यामुळे आमच्यात जागृत होते ते म्हणजे संविधान. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या मायदेशातील शिळा. अशी इथल्या थेंबाथेंबात, कणाकणात आणि मनामनात नांदणारी मराठी भाषेचा आज गौरव दिन.
विद्यार्थ्यांमध्ये शोधक वृत्ती जागृत व्हावी म्हणून आजचा विज्ञान दिन. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. भारतातील थोर गणिततज्ञ रामानुजन यांच्या जन्मदिनी गणितोत्सव साजरा केला जातो. गणिती खेळ खेळले जातात. देशात सुजाण नागरिक निर्माण होण्यासाठी मतदान, जनजागृती हेही आमच्यासाठी सामाजिक काम. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासात शारीरिक विकास घडविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. येथील शाळांतून विविध खेळ, कवायत, योगासने, फॉलिक्स प्रात्यक्षिके घेतली जातात. येथील विद्यार्थ्यांमध्ये खेळाप्रती आवड निर्माण झालेली आहे. शाळेच्या विकासात समाजाचा सहभाग असावा लागतो. येथील शाळा व्यवस्थापन समितींची सभा घेऊन विविध विषयांवर चर्चा केल्या जातात, ठराव मंजूर केले जातात. शिक्षण व क्रीडा केंद्रातील शाळा दुर्गम भागात असूनही शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांचे वाढदिवस उत्साहाने साजरे केले जातात. त्यामुळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण होते. वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यास लेखन साहित्य दिले जाते. केंद्रात नाविन्यपूर्ण शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यात येते. सर्व शिक्षक एकत्र येऊन आनंददायी वातावरण निर्माण होते. तसेच सुसंवाद घडून येतो. यजमान शाळेतील वातावरण अतिशय नाविन्यपूर्ण बनते. शिक्षण परिषदांतून तंत्रज्ञानावर आधारित पाठ तसेच चर्चा घडून येतात. शिक्षण परिषदेमध्ये केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी हेही प्रशासकीय मार्गदर्शन करत असतात. केंद्रातील शाळांमध्ये महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. तेलंपाडा, वाशाळा, सुसरवाडी, वेळूक, ढाकणे, दुपरवाडी, चारणवाडी, कोथळे आणि चिंध्याचीवाडी अशा शाळांमध्ये महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे गावातील महिला भगिनी एकत्र येतात. शासकीय योजनांसंबंधी माहिती त्यांना प्राप्त होते. तसेच आरोग्य, कुटुंब कल्याणाच्या योजनाही माहिती होतात. महिला बचत गटाविषयी मार्गदर्शन केले जाते. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाते. महिलांचे हक्क व अधिकार, संरक्षण यासंबंधी जाणीव जागृती निर्माण केली जाते. स्वयंरोजगारासंबंधीचे यंत्रे, विविध योजना, त्यासंबंधीचे प्रशिक्षणे, माहिती यासंबंधी मार्गदर्शन केले जाते. अशा महिला मेळाव्यांमुळे शिक्षक व पालक यांच्यात जवळीक निर्माण होण्यास मदत होते. वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन पाटोळ, वेळूक, वाशाळा, कोथळे या शाळांमध्ये केले जाते. कार्यानुभवाचे उपक्रमही शाळांत राबविले जातात. कागदकाम, कापडकाम, मातकाम या कामांचे प्रात्यक्षिकं घेतली जातात. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यात आनंददायी वातावरण निर्माण होते. येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक गेम, व्हिडिओ, पेंट, संगणकामधील बेसिक माहिती यासंबंधीचे धडे दिले जातात. चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून बक्षीस वितरण केले जाते. संगणक शिक्षणाचे धडे आता शाळांतून दिले जातात. विद्यार्थ्यांना संगणकावरील कार्यक्रम पाहण्याची आवड निर्माण झालेली आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाचे, बाह्य जगाचे स्पर्धेचे ज्ञान त्यांना शाळेतूनच मिळत आहे. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सामाजिक स्वच्छतेची जाणीव विद्यार्थ्यांत निर्माण करण्यासाठी शालेय परिसराच्या स्वच्छतेवर भर दिला जातो. विद्यार्थ्याने शाळेची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, घर स्वच्छता ठेवली पाहिजे यावर भर दिला जातो. विद्यार्थ्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते व अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव करून दिली जाते. शौचालयाच्या वापराचे फायदेही त्याला पटवून दिले जातात. वाशाळा परिसरातील गावागावांत भोंडला हा पारंपरिक खेळ खेळला जातो. नवरात्रोत्सवात धार्मिक व आनंददायी वातावरण त्यामुळे निर्माण होते. स्वच्छतेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आहाराविषयी मार्गदर्शन केले जाते. चांगला संतुलित आहार घेणे, चांगल्या सवयी यासंबंधी मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देऊन हात धुण्याचे प्रात्यक्षिकही त्यांच्याकडून करून घेतले जाते. येथील शाळांतील विद्यार्थी चांगल्या सवयींचे पालन करतात व स्वच्छतागृहाचा वापर नियमितपणे करतात. CSRमधून चारणवाडी शाळेस भरपूर मदत मिळालेली आहे. किशोरवयीन मुलींचे शिक्षण केंद्रातील कोथळे, ढाकणे, तेलंपाडा, पाटोळ, वेळूक, वाशाळा व इतर शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षण, लैंगिक शिक्षण इत्यादी संबंधी माहिती दिली जाते. तसेच प्रात्यक्षिकही करून घेतली जातात. चांगला व वाईट स्पर्श याबाबतही मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे मुलींना शिक्षणाविषयी आवड निर्माण झालेली आहे.
CSR मधून शाळांना मदत झालेली आहे. वेळूक शाळेला पिण्याच्या पाण्याची टाकी मिळालेली आहे. माननीय खासदार सहस्रबुद्धे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य मिळालेले आहे. पाटोळ शाळेस पिण्याच्या पाण्याची टाकी, शौचालय तसेच दुपरवाडी शाळेला भरघोस मदत मिळालेली आहे. पाटोळ शाळेला रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्याकडून भरघोस मदत मिळाली. जिल्हा परिषद शाळा चारणवाडी शाळेला लायन्स क्लब ऑफ मुंबई यांच्याकडून भरघोस मदत मिळालेली आहे. विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी आणि शाळेसाठी विविध साहित्य मिळवण्यात शाळेच्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे. BPCLकडून कोथळे शाळेस पिण्याच्या पाण्याची टाकी मिळाली, तर जिजाऊ संस्थेकडून सर्व केंद्रात वह्यांचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थी विविध गुणदर्शन. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी कला, सुप्त गुण लपलेले असतात आणि त्यांचा विकास शाळांमधून होत असतो. येथील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी येथील शिक्षक सदैव प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. दुपरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना बीट स्तरावरील नाट्य विभागात प्रथम पुरस्कार मिळाला होता. मूर्ती लहानपण कीर्तिमान. पाटोळ शाळेचे आदर्श शिक्षक केशव विशे सर तसेच चंदा परदेशी मॅडम, केंद्रप्रमुख सुभाष जाधव सर यांना तसेच धनश्री भांबुरे मॅडम व अनिता गोसावी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत. येथील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी वारंवार केली जाते. तसेच शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबविला जातो. शासनाने जाहीर केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात सर्व शाळांचा सहभाग असतो. या कार्यक्रमांतर्गत चित्रकला, वाचन, लेखन, गायन इत्यादी स्पर्धांचं आयोजन केलं जातं. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी ग्रंथालयाला भेट देऊन पुस्तकांचं प्रदर्शन मांडले जाते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती. सुमारे 350 वर्षापूर्वी संत तुकारामांनी वृक्षांचे महत्त्व या ओळींमधून सांगितलेले आहे. मानवी जीवनात वृक्षांना फार महत्त्व आहे. वृक्षांप्रती आदर, प्रेम, स्नेह निर्माण व्हावा यासाठी वनभोजन व सहलीचे आयोजन केले जाते. केंद्रातील शाळांतील शिक्षक दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये वनभोजनाचे आयोजन करतात. वनभोजनाबरोबरच विविध क्रीडा, कृती व उपक्रम घेतले जातात. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालकांचा आनंद द्विगुणित होतो. वेळूक शाळेमध्ये भूगोल दिन साजरा केला जातो. भूगोलाचे महत्त्व स्पष्ट करून सूर्यमाला, नकाशा, पृथ्वीगोल यांचे महत्त्व स्पष्ट केले जाते. स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये म्हणून वेळूक शाळेतील शिक्षक त्यांना घरी जाऊन मार्गदर्शन करतात. तसेच विविध कामांची प्रात्यक्षिके घेतली जातात. वर्गातील शिक्षणाबरोबरच त्यांना 4 भिंतींच्या बाहेर जाऊन शिक्षण दिले जाते आणि त्यातून त्यांचा आनंद द्विगुणित होतो. तेलंपाडा शाळेतील शिक्षिका विविध पाककलेचं ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना आनंदित करतात. येथील शाळांमध्ये रक्षाबंधन, वेशभूषा तसेच शिवजयंतीचा उत्साह अतिशय आनंददायी असतो. विविधतेतून एकता साकारण्यासाठी विविध धर्माचे सण उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात. तसेच कागदी फूल निर्मितीचे प्रात्यक्षिकही दाखवले जातात. विज्ञानाप्रती आवड निर्माण होण्यासाठी संगणक साक्षरतेचे धडे दिले जातात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडिओ दाखवले जातात. संगणकामधील बेसिक माहिती दिली जाते. तसेच त्याचे प्रात्यक्षिकही करून घेतले जातात. अध्ययन अध्यापनात लॅपटॉप व प्रोजेक्टरचा वापर केला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची आवड निर्माण झालेली आहे. भूगोल, परिसराभ्यास, गणित, चित्रकला इत्यादी विषयांमध्ये इंटरनेटचा वापर करत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण झालेली आहे. विद्यार्थी स्वतः लॅपटॉप हाताळत आहेत. कोविड-19 विषयी जनजागृती करण्यासाठी हात धुणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, मास्क लावणे इत्यादी संबंधित जनजागृती शाळांतून केली जाते. कोविड-19च्या कालावधीमध्ये येथील शिक्षकांनी गृहभेटी, पालकभेटी देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी काम केले. स्वाध्याय पुस्तिकांचेही वाटप करण्यात आले. गावागावांत लसीकरणाविषयी जागृती करण्यासाठी येथील शिक्षकांनी अतिशय चांगले योगदान दिले.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळालेल्या धान्याचे वाटप सर्व शिक्षकांनी कोविड-19चे नियम पाळून केले. तसेच यावर्षी मिळालेल्या शालेय पोषणाअंतर्गत न्यूट्रिटिव्ह स्लाइसचे वाटपही सर्व शाळांमधून व्यवस्थितरित्या करण्यात आले. केंद्रातील जिल्हा परिषद शाळा पाटोचा नाविन्यपूर्ण उपक्रम. शिक्षकांचे उपक्रम. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा हे गीत म्हणताना तोंडात रेंगाणारी गोडी श्री केशव भिशे सरांच्या ठायी जाणवते. उपक्रमांची विविधता आपल्या सुहास्य वदनाने साकारताना त्यांची प्रतिभा अधिकच खुलते. सतत कार्यमग्न सहकार्यशील ही त्यांची ओळख. रंग आणि रेषांची किमया साधत मुलांना सर्जनशील बनवण्यासाठी आणि कृतीतून स्वयं अध्ययनाचा पाठ देणारे श्री गोरखनाथ भांगरे सर म्हणजे चालता बोलता उपक्रमांचा मळा. 2006 साली ठाणे जिल्ह्यातील निवडक 6 उपक्रमशील शिक्षकांपैकी एक. सुंदर अक्षराची जादू लेखणीला न्याय देते हे सत्य विद्यार्थ्यांच्या मनावर ते अलगद बिंबवतात. तंत्रज्ञानाची धरू नकास साधावा गुणवत्ता विकास ही धारणा असलेले श्री संपत आरोटे सर उद्यमशील सहकार्यशील आणि उत्तम व्यवस्थापक. सौ संघर्ष चव्हाण मॅडम व सौ कल्पना वानखडे मॅडम कार्यानुभवाच्या दालनाचं एक नाव असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कागदकाम हा त्यांचा आवडता छंद आणि त्यातूनच सजलेल्या कागदी फुलदाण्या मुलांच्या पसंतीच्या. श्री सुनील भगत सर ही संगीताच्या दुनियेतील हस्ती. हार्मोनियमचे सूर पकडता पकडता कवितांना नानाविध चाली लावण्याचे त्यांचे कसब अवर्णनीयच.
संगीतमय पाढ्यांची किमया त्यांनी चांगली साधली आहे. प्रभावी व सुस्पष्ट वक्तृत्वासह स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी कौशल्यपूर्ण अध्यापन करता करता विविध क्लुप्त्या सांगणाऱ्या सौ अनिता वडते मॅडम विधी अभ्यासक म्हणून चैतन्यशील. एखादा विषय सहज स्पष्ट करण्याची हातोटी असणारे श्री राजेश रोकडे सर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी की फॅक्टरच. त्यांचे कवायतीतील कसब वाखाणण्याजोगे आणि फॉलिक्स तर लाजवाबच. श्री सुनील संदानशिव हेही उपक्रमांचं चालतो बोलतो व्यासपीठ. बहुआयामी व्यक्तित्वाचा ठसा त्यांच्या बोलण्यातून उमटतो आणि विद्यार्थ्यात प्रेरणा निर्माण करतो. सौ स्नेहल परब यांचा विद्यार्थ्यांप्रती असलेला स्नेह हा तिळगुळासारखा मधुर. क्लिष्ट वाटणाऱ्या विषयावर व्हिडिओ निर्मिती करण्यात त्याचा हातखंडा. त्यासाठी वयोमानाचा फॅक्टर त्यांना लागू होत नाही, इतका त्या बालसुलभ आणि प्रतिभाशाली. आपल्या सहज सुलभ स्वभावाने विद्यार्थ्यांशी मिळून मिसळून राहताना एकच विषय निरनिराळ्या अंगांनी फुलविण्यात वाकबगार. म्हणूनच श्री विनोद सिरसाट सर वेगवेगळ्या उपक्रमात अग्रेसर. अभ्यासपूरक उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करणाऱ्या, स्पष्ट वक्ता, अभ्यासू आणि बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणाऱ्या सौ सुनीता शिदोरे मॅडम म्हणजे ज्ञानकुंभच. सौ मीना फिरके मॅडम म्हणजे उत्साह व उपक्रमांचा अखंड स्रोतच. विद्यार्थी आनंदी ठेवणे व हळूहळू त्यांना संस्कारांचा डोस पाजणे हे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे. श्री मंगेश गुले एक तंत्रस्नेही म्हणून सर्वांना चिरपरिचित. व्हिडिओ अथवा पीपीडीच्या माध्यमातून स्वयं अध्ययनास प्रवृत्त करणारे, सर्वांप्रती स्नेह ठेवणारे. शरीर व मन हलकं करण्याची ताकद ज्यात असे नृत्य विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या व नानाविध पुरस्कारांनी सन्मानित सौ प्रीती पाटील ही देखील आमची शान. आधुनिकतेची साथ आणि तंत्रज्ञानाची साथ यांची अध्यापनात मुक्त उधळण करत विद्यार्थ्यांना प्रेमाने सहजीवनाचा धडा देणाऱ्या सौ पूनम ढोंगडे प्रत्येक समस्या उपक्रम मानून स्वतः सदैव सजग. क्रीडा क्षेत्राची आवड असणाऱ्या आदर्श शिक्षिका सोनाली म्हैसकर मॅडम यांनी तर वेटलिफ्टिंगमध्ये विविध ठिकाणी बाजी मारली आहे. पराक्रमाचे गौरीशंकर गाठताना जिल्हा परिषद शाळा वेळूकची कुमारी गौरी भोईर हिने क्रीडा प्रबोधिनीत धावणे, लांब उडीमध्ये आपली खरी उंची दाखवून दिली. दुर्गम भागातून पुढे गेलेल्या आणि भारतीय तिरंग्याची शान ठरलेल्या खेळाडू या तिच्या प्रेरणास्थान. अबोलही आता बोलू लागलेत. बोबड्या बोलांनीही आता सूर पकडलाय. शिक्षणरूपी दूध पिऊन रानातला वाघही आता गुरगुरायला लागलाय. आता बोलणं केवळ समेवरच. शैली, अभिव्यक्ती आणि आत्मविश्वास आता इथल्या पानापानांवरही दिसू लागलाय. पाटोळगावच्या कुमार मोहन तुंगार याने तालुका स्तरावर आपल्या वैखरीचा चमत्कार दाखविला. तसाच आविष्कार फुगाळे गावच्या कुमार दिनेश खोडका याचा. आता अपेक्षित राहतील अशा स्पर्धा भविष्यात रंगतील. कारण ज्ञानाचं क्षितिज विस्तारलंय असं केवळ म्हणून चालणार नाही, तर इथल्या गुरुजनांनीही आपल्या शहरीकरणातील बेदरकार वृत्ती त्यांच्यावर बिंबवली. विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांचं बळ वाढवायचं हे शिक्षणाचं सूत्र आणि या सूत्राला पुरेपूर न्याय दिलाय इथल्या गुरुजनांनी. विद्यार्थ्यांतील गुणवत्ता हेरून तिला न्याय देणारा, त्यांच्या वैचारिकतेला पैलू पाडणारा शिक्षक कलाकारच म्हणावा लागेल. ढाकणे गावचा कुमार सुराज सीताराम धसाडे याने माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आपली पात्रता दाखवून देत ढाकणे गावची मान उंचावली. त्याच्या यशात, त्याच्या कर्तृत्वाला आपल्या कौशल्य व नियोजनाची साथ देणारे गुरुजनही त्यामुळे कौतुकास पात्र ठरतात. जिल्हा परिषद केंद्रशाळा वाशाळा बुद्रुक येथील कुमारी मनस्वी धानके ही देखील आपल्या वक्तृत्व आमचे मानबिंदू पंचायत समिती शहापूरच्या सभापती सन्माननीय सौ यशोदा आवटे मॅडम या आमच्या टोकरखांड गावच्या. एका दुर्गम तालुक्याचं नेतृत्व एका अतिदुर्गम भागातील महिलेकडे. आमची शान, आमचा अभिमान, तसेच आमच्या चैतन्यातील एक अदम्य उत्साह. पंचायत समिती सदस्य सन्माननीय श्री एकनाथ भलासाहेब, वाशाळा केंद्राचे टोक, शहापूर तालुक्याच्या सीमेवरील अघानवाडी गावचे. शिक्षणाने जग जवळ आले. ज्या अमेरिका खंडाचा शोध अमेरिगो या खलाशाने लावला, तेथेही आमची ओळख पसरली. वाशाळा बुद्रुक गावची सुकन्या डॉक्टर रीमा विनायक धानके
या तेथे वैद्यकशास्त्रात आपली ओळख करून आहेत. तर त्यांचीच बहीण रश्मी विनायक धानके हिने अभियांत्रिकेत आपला ठसा तेथे उमटविला आहे. कौतुक करता गगनही ठेंगणे. कोथळे गावचे सुपुत्र कसारा येथे स्थायिक झालेले पंचायत समिती सदस्य सन्माननीय श्री प्रकाशवीर यांच्या कन्येने ग्रामीण भागातील महिला देखील शौर्यात पुरुषांच्या बरोबरीने उभे राहू शकते हे भारतीय सैन्याच्या सीमा सुरक्षा बलात निवड झालेल्या कुमारी जयश्री प्रकाशवीर हिने दाखवून दिले. इथल्या गावकुसालाही शहरीकरणाचे वेड लागले. इथले बरेच लोक कामधंद्यासाठी शहरात मुंबईकडे जाऊन येऊन असतात. रंग रेषांनीही येथे आकार धरलाय आणि कलात्मकतेचा आविष्कार घडविलाय. कोथळे गाव सह्याद्रीच्या उत्तुंग उंचीवरील एक नयनरम्य आशियानाच. पायथ्याशी झुळझुळू वाहणारी नदी, ओढे आणि त्यावर टुमदारपणे ऐटीत विसावलेल्या या गावाला चित्रांचे, रंगांचे, रेषांचे वेड लागले आणि या गावाने प्रमोदवीर हा चित्रकार जनमानसासमोर आणला. बेटी बचाव बेटी पढावच्या चित्रात आपल्या कलात्मकतेला एक वैचारिक बैठक देत त्याने आपली चुणूक दाखवून दिली. शब्दांना पेलवणार नाही, शब्दांनीही व्यक्त होणार नाही असे त्यांच्या कुंचल्यातून उतरले आणि अंधारातला हिरा प्रकाशात आला. हेच आमचे मानबिंदू आणि हाच आमचा ज्ञानसिंधू. भविष्याचा वेध घ्यावया नेत्रही विस्पारले, भविष्याचा वेध घ्यावया नेत्रही विस्पारले, पराक्रमाचे गौरी शंकर गाठाया मनेही सरसावले. विकास व्हावया भूभागाचा वहावी गंगा शेता शेतातून, विकास व्हावया भूभागाचा वहावी गंगा शेता शेतातून, तहान भागावी मनामनाची यावी समृद्धी घराघरातून. आधी पोटोबा मग विठोबा, घराघरातून साक्षरतेचा श्री गणेशा. आधी पोटोबा मग विठोबा, घराघरातून साक्षरतेचा श्री गणेशा. जाणीवेसह नेणीव यावी, मळा फुलावा परिश्रमाचा. ज्ञानज्योती प्रज्वलित व्हावी कास धरुनी उत्थानाची, ज्ञानज्योती प्रज्वलित व्हावी कास धरुनी उत्थानाची. दऱ्या खोऱ्यातून शिळ घुमावी यशोगाथा ही प्रगतीची. तंत्रज्ञान हे वरदान ठरावे, विज्ञानाचे स्रोत बहरावे. तंत्रज्ञान हे वरदान ठरावे, विज्ञानाचे स्रोत बहरावे. कातळालाही अंकुर फुटावा, अर्थाचे घट भरुनी घ्यावे, अर्थाचे घट भरुनी घ्यावे. CSR मार्फत शैक्षणिक उठाव करून शाळा सुसज्ज होतील. विद्यार्थी उपस्थिती 100% होईल. शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्तेचा आलेख वाढेल आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी मुलांबरोबर पालकही सजग होतील. कणाने कण आणि क्षणाने क्षण पुलकित होईल. यशाने यश वाढेल आणि कार्यकर्तृत्वाचा आलेख नेत्रांना सुखावेल. आम्ही यावेळी ही सोनेरी क्षणांची यशोगाथा अडवल्याशिवाय राहणार नाहीत.